तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे ईश्वरीला बघा प्रेक्षक कोणीतरी मारलेलं असतं आणि आता तिच्या तोंडावर खूप घाव असतात आणि आता इथे तिच्या कपाळातून रक्त येत असतं. तर आता इथे अर्णव पण असतं बघा प्रेक्षक, मी सिंदोर असं करत असतो तो तिला. तर आता इथे तिला लागलेलं बघून खूप इमोशनल होतो आता इथे अर्णव. तर आता इथे ईश्वरी म्हणत असते, तुमच्या बाबांच्या आणि आईच्या बाबतीत जे घडलं सत्य असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव म्हणतो तिला, कोणतंही सत्य तुझ्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट नाही आहे असं म्हणतो अर्णवने. रडायला लागतो तो खूप. यू स्टुपिड, मला हवी आहेस तू असं म्हणतो अर्णव. आयुष्यभर मिस सिंदोर असं म्हणून म्हणतो तो. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी मान टाकते बघा प्रेक्षक. तर तिथे खूप रडायला लागतो. अर्णवने म्हणतो मी सिंदोर. तर आता इथे अर्णव ईश्वरीला आपल्या पाठीवर घेतो बघा प्रेक्षक आणि आता इथे तिला घेऊन जात असतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक ईश्वरीला खूप मार लागलेला असतो आणि आता इथे ती चक्करून पडलेली असते आणि आता इथे अर्णव तिला पळून घेऊन जात असतो बघा प्रेक्षक हॉस्पिटलमध्ये. तर आता इथे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की कुणी हल्ला केला ईश्वरीवर म्हणून. तर आता इथे सत्य बाहेर येणारच असतं. तेवढ्यातच आता इथे ईश्वरीवर हमला केलेला असतो बघा प्रेक्षक तर हा हमला बहुतेक वल्लरी आणि तिच्या गुंडांनी केलेला असतो. तर आता इथे ते सत्य बाहेर येऊ नये राज शिर्केंचं म्हणून हा सगळा प्रकार केलेला असतो बघा प्रेक्षक. सुप्रियाचं सत्य जाणून घेण्यासाठी हे सगळं होतंय आणि ह्याच्यामध्येच आता इथे ईश्वरीला खूप मार लागलेला आहे बघा प्रेक्षक. आणि आता इथे अर्णवचा जो काका असतो जो वल्लरीला मिळून सगळा प्लॅन करत असतो. तर आता इथे त्याचाही हात असू शकतो या सगळ्यामध्ये बघा प्रेक्षक. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आता वळूया आता इथे आमच्या या प्रोमोकडे. तर आता प्रोमो खूप इंटरेस्टिंग आहे कारण आता इथे अर्णवने कबूल केलेलं आहे की त्याचं प्रेम असतं ईश्वरीवर आणि आता त्याला ती आयुष्यभर पाहिजे असते म्हणून. तर आता इथे कबूल केलेलं आहे बघा प्रेक्षक अर्णवने की त्याचं प्रेम आहे खूप ईश्वरीवरती आणि आता कोणतंही सत्य तिच्या जीवापेक्षा मोठं नाही आहे आणि त्याला आयुष्यभर पाहिजे मी सिंदोर म्हणजेच आता ईश्वरी बघा प्रेक्षक. आणि 2 मार्चला हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे बघा प्रेक्षक. त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे कारण काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग गोष्ट येणार आहेत प्रेक्षक. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षक तुम्हाला कसं वाटते इष्णवीची जोडी म्हणजे ईश्वरी आणि अर्णवची जोडी, इष्णव जोडी खूप छान वाटते ना प्रेक्षक. तर आता इथे बघा प्रेक्षक फायनली आता इथे अर्णव पूर्ण मनाने तनाने एक्सेप्ट करणार आहे ईश्वरीचा आणि हा मेन एपिसोडमध्ये दाखवला जाईल. मात्र आता इथे ऍक्सिडेंट झालेला आहे आणि डोक्याला लागलेला आहे ईश्वरीच्या. तर आता ह्याच्या पुढे काय होणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. असं नको व्हायला की मेमरी लॉस येईल ईश्वरीचा बघा प्रेक्षक, असंही होऊ शकतं ना सिरियलमध्ये. तर आता बहुतेक ते बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं पुढची स्टोरी काय असेल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. मला तर असं वाटतंय की काहीतरी मोठं इंटरेस्टिंग गोष्ट होणार आहे बघा प्रेक्षक. का राकेशने हमला केलाय. खरं बघा प्रेक्षक राकेश हमला करणं जरा शक्य नाही ईश्वरीवर कारण त्याला ती आवडत असते. त्यामुळे असंच वाटतंय की वल्लरीनेच हा हमला केला असावा बघा प्रेक्षक. तर आता तुम्हाला काय वाटतंय बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षक 2 मार्चला एपिसोड बघितल्यानंतरच कळणार आहे की सत्य काय आहे म्हणजे काय घडणार आहे पुढे. तर तुम्हाला काय वाटतं. आणि बघा प्रेक्षक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता इथे अर्णव पाठीमागे राहिलेला असतो कारण आता इथे त्याला वाटत असतं तिच्या आईने त्याच्या बाबाचं जे काही केलं आणि त्याच्यामुळे तिच्या आईने आत्महत्या केलेली असते म्हणून. पण आता इथे अर्णवला कळून चुकलेलं आहे की ईश्वरीला जितका त्रास होतो हे सगळं सत्य शोधून काढण्यासाठी. त्यामुळे आता तो म्हणतो की कोणतंही सत्य तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही आहे मी संदोर आणि खूप रडतो तो. तर आता तिला पाठीवर घेऊन जातो पळत पळत बघा प्रेक्षक. खूप हिरोईक सीन आहे हा. खरंच खूप छान दाखवलंय आणि अर्णव आणि ईश्वरीची ऍक्टिंग पण खूप छान दाखवली आहे. खरंच प्रेक्षक ईश्वरीची ऍक्टिंग खरंच खूप चांगली आहे या सिरियलमध्ये. तर आता पळत पळत घेऊन जातो तो तिला आता इथे तिच्या कमरेवर लटकून बघा प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतं ही सीन बघून. खरंच खूप छान वाटलं. फिल्मची सीन आहे तसं वाटतंय. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रोमो आहे. अजून एक प्रोमो आलेला आहे त्याच्यामध्ये. तर अर्णवने सगळ्या गुंडांनाही मारलंय. खरं तर त्या दिवशी ईश्वरीचं काहीतरी झालंच असतं मात्र अर्णव बरोबर त्या ठिकाणी पोहोचलेला असतो बघा प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक आमच्या चॅनलवर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अजून काही फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करायला विसरू नका. तर आता इथे वळूया आता प्रोमोकडे. तर प्रोमोप्रमाणे तर खूप छान झालंय बघा प्रेक्षक आणि 2 मार्चला हा इंटरेस्टिंग एपिसोड येणार आहे. तर आता इथे पोलीस स्टेशनच्या बाहेरच ही सगळी घटना घडली त्यामुळे कळत नाहीये बघा प्रेक्षक हे असं का दाखवलंय. कारण आता तिथे पोलीस असतात मग ते का बघत नाही ईश्वरीला हा पण खूप मोठा प्रश्न आहे. तर बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि 2 मार्च कधी येतो असं झालंय बघा प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतंय तेही आम्हाला सांगा. तर प्रेक्षक तुमची आवडती जोडी कोणती आहे स्टार प्रवाहावरती ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमची जोडी आवडती कोणती आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मधले कपल्सची आहे की अर्जुन सायलीची आहे की ईश्वरी आणि अर्णवची आहे. आणि आता इथे बघा प्रेक्षक अंजलीचं काय होणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण आता लवकरात लवकर तिची डिलिव्हरी होणार आहे. तर कालच्या एपिसोडमध्ये पण ते दाखवलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं अंजलीचं काय होणार आहे आणि पुढची स्टोरी काय असणार आहे तेही आमच्यासोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता प्रेक्षक हा प्रोमो आता नवीन एक दिशा देणार आहे. तर अजून एक प्रोमो बाहेर आलेला आहे. तर त्या प्रोमोप्रमाणे
अर्णवने बघा प्रेक्षक हो पूर्ण जे हॉस्पिटलची रूम बुक केलेली असते ईश्वरीसाठी ती पूर्ण रूम आता डेकोरेट केलेली असते रेड रोजेसनी बलून्सनी वगैरे प्रेक्षक हो ईश्वरीसाठी. तर आता तो त्याचं प्रेम कबूल करणार आहे ईश्वरी समोर. पण बघा प्रेक्षक हो ईश्वरीला अजून शुद्ध नाही आलेली. तर आता बघावं लागेल की ईश्वरीची मेंदू वगैरे बरोबर आहे की नाही. नाहीतर असं खूपदा दाखवतात सिरियलमध्ये मेमरी लॉस झाला आणि पूर्णपणे विसरून जाते ती त्या हिरोला. तर असं नको दाखवायला, कारण आत्ता कुठे तरी इंटरेस्टिंग होत होतं बघा प्रेक्षक हो सिरियल, आणि त्यातच असं नको दाखवायला. काहीतरी इंटरेस्टिंग दाखवलं पाहिजे, पण असं बोरिंग नाही की तिची याददाश्तच गेली म्हणजे मेमरी लॉसच झाला. तर हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि काय ते सत्य, ते सत्यापर्यंत पोहोचतील का ईश्वरी आणि अर्णव, हे बघणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे ईश्वरीला ते सत्य कळलेलं असतं म्हणून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तर आता इथे ईश्वरी बरी झाली तरी तिचा परत जीव घेण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक, हे सगळं कोण घडवत आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढची स्टोरी काय होणार आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रेक्षक हो ईश्वरी आता हे सत्य कोणाला सांगितले आहे आधी, काय सांगणार आहे की तिची मेमरी लॉस झाली, हे बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. कारण शुद्ध आल्यावर तर ती ते सत्य सांगणारच ना. तर एवढ्या लवकर सत्य बाहेर आलं तर कसं चालेल. तर आता तिला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा प्रयत्न नक्की करेल बघा प्रेक्षक हो जे कोणी हे सगळं केलंय. तर तुम्हाला काय वाटतं, ईश्वरी वाचेल का आणि तिची मेमरी चांगली राहील का, की ईश्वरी ऍक्टिंग करेल की तिची मेमरी गेलेली, कारण तिला आता हे सत्य सांगायचं असतं अर्णवला म्हणून. तर आता खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि 2 मार्चच्या दिवशी हे सगळं उलगडणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि कधी एकदा 2 मार्च येतो आणि मेन एपिसोडमध्ये येतं असं झालंय. कारण आता इथे एवढा हिरोईक सीन आहे. गुंडाना मारतो पहिला अर्णव, मग नंतर तो आता इथे ईश्वरीची काळजी घेतो आणि तिला म्हणतो मला तू हवेस आयुष्यभर, मी सिंदूर असं म्हणतो तो. आणि आता इथे त्याला सत्याशीही काही घेणं देणं नसतं. मात्र ईश्वरी पूर्ण सत्य सांगू शकत नाही. तुमच्या आईचं, तुमच्या बाबांचं आणि माझ्या आईचं सत्य असं म्हणते. आणि तेवढ्यातच तिला चक्कर येते बघा प्रेक्षक हो. त्यामुळे आता पुढे काय आहे हे जाणून घेणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. तिची शुद्ध येण्याची वाट पण बघावी लागणार आहे. तर 2-3 एपिसोड त्याच्याचमध्ये जातील बघा प्रेक्षक हो. आणि होळीच्या दरम्यानच हे येणार आहे मेन एपिसोडमध्ये. त्यामुळे 2 मार्चला बघायला विसरू नका. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि प्रेक्षक हो अशाच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला अजून दुसऱ्या सिरियलचे बघायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा, म्हणजे त्याचे अपडेट्स आपण देऊ. आणि मेन एपिसोड तर आम्ही रोजच अपलोड करतो प्रेक्षक हो. तर तुम्हाला कसं वाटतं आमचं सगळं एक्सप्लेनेशन वगैरे हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला आमचं चॅनल आवडतं का, लाईक करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो वळूया आता इथे प्रोमोकडे, कारण आता इथे नवीन चालना मिळालेली आहे या सिरियलला बघा प्रेक्षक हो. आणि आता काय होणार आहे इष्णवचं हे पण बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता इथे ईश्वरी बरी होईल का हे बघणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. आणि अंजलीचं काय होणार आहे ते बघणं पण इंटरेस्टिंग होणार आहे. आणि राकेश या सगळ्यामध्ये काय करणार आहे हे पण बघणं इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता इथे वल्लरी आणि तो अर्णवचा जो काका असतो तो पण काय करणार आहे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता खूप इंटरेस्टिंग मोडवर आलेलं आहे हे सिरियल बघा प्रेक्षक हो. तू ही रे माझा मितवा. तर आता याची TRP पण खूप वाढलेली आहे, कारण लोकांना खूप आवडली ही सिरियल. आणि याचा हा ट्रॅक बघा प्रेक्षक हो. तर त्यामुळे तुम्हाला पण ही सिरियल आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक हो 2 मार्चला बघायला विसरू नका. आणि प्रोमो इथेच संपतो, तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.